तर तुला माहिती आहे की जो बिग बॉसचं घर आहे तो देखील हॉन्टेड आहे. अनेक व्यक्तींना ते दिसलंय. एपिसोड्समध्ये देखील दाखवलंय. खूप कंटेस्टंट आहेत जे घरामध्ये असताना त्याने ह्या गोष्टी जाणवल्यात. मावस से ऐसे मुझे एक परछाई यूं करके दिखी। ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. तर भाईची माझी आताची स्टोरी आहे ना, ती खूप जास्त इंटरेस्टिंग आणि ट्रेंडिंग आहे. तू बिग बॉस बघतोस का? हा बघतो. तर तुला माहिती आहे की जो बिग बॉसचं घर आहे तो देखील हॉन्टेड आहे. हॉन्टेड आहे. हॉन्टेड म्हणजे बाई खरोखर, म्हणजे असं नाही आहे की एखाद्या व्यक्तीला ते दिसलंय, अनेक व्यक्तींना ते दिसलंय. म्हणजे इवन जर तू एपिसोड्समध्ये देखील दाखवलंय. खूप कंटेस्टंट आहेत जे घरामध्ये असताना त्याने ह्या गोष्टी जाणवल्यात. ते वेड्यासारखे वागू लागल्यात. इवन ट्विटरवर बऱ्याच गोष्टी आहेत जे लोकांना दिसल्यात. इवन त्यांचे जे क्रू मेंबर्स आहेत जे तिथे काम करतात त्यांनी देखील हे गोष्टी अनुभवल्यात. आणि त्यांनी बऱ्याच वेळा कमेंट करून किंवा ट्विटर थ्रू किंवा फेसबुकमध्ये ह्या सगळ्या गोष्टी टाकल्यात. तर ही जी गोष्ट आहे ना भाई, ही एका कॅमेरामॅनची आहे बिग बॉसमध्ये. आता बिग बॉसचं जेव्हा तू घर बघशील ना, ते आलिशान बंगल्यासारखे असतं. तर तू कधी विचार केला की ते कॅमेरा कुठे असतात आणि जिथे जर कॅमेरा आहेत तर ह्या लोकांना दिसत का नाही? तर जर तू त्यांचं पूर्ण सेट बघशील ना, तो अशा प्रकारे डिझाईन केलं आहे ना की ज्या त्यांच्या भिंत्या आहेत ना, त्या भिंती नसून काच आहे. तर त्या काचमधून आपण आतलं बघू शकतो, पण आतली लोक बाहेरचं काहीच बघू नाही शकत. तर तशा प्रकारे बऱ्याच गोष्टी त्यांच्या जिकडे ते भांडी धुतात तिथे आहे किंवा बऱ्याच ठिकाणी अशा आहेत. तर जो पूर्ण त्यांचा क्रू असतो ना, कॅमेरा क्रू, हा बाहेरून त्यांना रेकॉर्ड करत असतो. कोणी व्यक्ती आत जात नाही तिथे, ठीक आहे. आणि जेव्हा बिग बॉस सुरू होतो ना, तो एवढा मोठा सेट उभारण्यासाठी तिकडचे लोक जवळजवळ 2-3 महिन्या आधीपासूनच सुरुवात करतात. आणि तो जो सेट आहे ना, तो इथे मुंबईत नाही, तो लोणावळा वगैरे त्या बाजूला आहे कुठेतरी. तो जो क्रू असतो ना, टेम्पररी तिथे शिफ्ट होतो. आणि जेव्हा काम चालू असतं आणि जेव्हा स्पेशली तो सीझन चालू होणार असतो तेव्हा त्यांचं काम खूप जास्त वाढतं. त्यांना दिवस रात्र काम करायला लागतं. तर ही जी गोष्ट आहे ना, हे बिग बॉसमधल्याच एका क्रू मेंबरची आहे, एका कॅमेरामॅनची आहे. त्याचं नाव होतं सुरेश, ठीक आहे. आता बिग बॉस सुरू व्हायला बरोबर 12 दिवस उरले होते, ठीक आहे. बिग बॉस, मला वाटतं बिग बॉस 12 की 13 असं काहीतरी सुरू होतं, ठीक आहे. आता सुरेश आहे ना कॅमेरामॅन होता आणि त्याला सगळे कॅमेऱ्याचे पोझिशन त्या दिवशी तयार करायचे होते. त्याला तो टास्क होता आणि त्याची डेडलाईन होती. त्यामुळे त्याला रात्री जागून त्याच्या टीमबरोबर ह्या सगळ्या गोष्टी कंप्लीट करायच्या होत्या. त्यांनी काय केलं ना, त्यांनी 1-2 ठिकाणी कॅमेरा लावून बघितलं आणि जो त्यांचा टीम मेंबर होता त्याच्याकडे कॅमेरा दिला आणि बोलला की एक काम कर, हा कॅमेरा तू आत प्लेस करून ये, इथे प्लेस कर. आणि त्यांचं एका मागे एक मोठी एडिटिंग रूम असते, एक मोठी, जिकडे ते लोक सगळ्या गोष्टी नोटीस करत असतात. ते आपण बघतो ना बिग बॉस लाईव्ह, ते लाईव्ह एडिट तिथेच होतं. त्याने ते आतमध्ये लावायला सांगितलं त्यांच्या बेडरूममध्ये कुठेतरी. तो जो त्यांचा टीममेट होता तो आतमध्ये जाऊन जेव्हा कॅमेरा फिक्स करत होता, अचानक त्याला आहे ना कॅमेरा फिक्स करते वेळी त्याच्या मागे एक सावली दिसली. एका बाईची शॅडो दिसली त्याला कोपऱ्यात. हे बघून सुरुवातीला त्याला वाटलं की मे बी काही असेल, म्हणजे परछाई वगैरे असेल किंवा कोणत्या गोष्टीची सावली असेल जी दिसू शकते, कारण एवढा काही उजेड नव्हता त्यावेळी, काळोख होता बऱ्यापैकी. त्याने इग्नोर केलं आणि काम सुरू ठेवलं. त्याला भीती वाटली हलकीशी, पण त्याचा भास समजून त्यांनी ती गोष्ट विसरली आणि आपल्या कामाला सुरुवात केली. आता जसे दिवस जवळ येत होते ना, तसं त्यांचं स्ट्रेस लेवल वाढत होतं की काम पटकन झालं पाहिजे. दुसऱ्या रात्री पण सेम, त्यांना रात्र झाली होती आणि त्यांना तेच कॅमेरा वगैरे फिक्स करायचे होते, कॅमेरा चेक करायचे होते. कॅमेरा काम करते नाही करत असेल तर चेंज करून, म्हणजे त्यावेळी त्यांना कोणता त्रास होऊ नये हे त्यांना कंटिन्युअस त्याची काळजी घ्यायची होती, ठीक आहे. तर दुसऱ्या दिवशी तो परत एक कॅमेरा चेक करत होता, तेव्हा त्यांना दिसलं की परत त्याच ठिकाणी तीच बाई दिसते. पण ह्यावेळी त्यांनी केस देखील सोडल्यात आणि तिला एका कोपऱ्यातून अशी डोकावून बघते.
बरोबर कॅमेरामध्ये. हे बघून तो खूप जास्त घाबरला. तरी पटकन सगळ्या लोकांना आवाज दिला आणि सगळे लोक एकसोबत आले आणि जेव्हा बघितलं तर तिकडे काहीच नव्हतं, काहीच नाही. परत त्याला बोलली की बस झोप, तू झोपत नाही. ते लोक परत त्याचीच पागलमध्ये अशी गिनती करू लागले. बोलले की झोपत नाही, हे नाही ते नाही, झोप, आराम कर, त्याच्यामुळे भास होत आहेत. तर तो गेला, झोपला वगैरे. पण तिसऱ्या दिवशी भाई त्याच्यावर जे झालं ना, हे खूपच जास्त खतरनाक होतं. तिसऱ्या दिवशी त्याला एका रूममध्ये परत तशी काही सावली दिसली, पण ह्यावेळी ती एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये जाताना दिसली. ट्रॅव्हल. त्याला सुरुवातीला वाटलं की आता तर पक्का आहे, कन्फर्म आहे. तो तिथून बाहेर पडला त्या रूममधून, एडिटिंग रूममधून, तिथे गेला बघायला की नक्की काय. कारण इथं त्याला माहिती होतं की माझ्या टीमला पण सांगून का उपयोग नाही, कारण ते लोक पण मला पागल ठरवतील. तर मला आता जाऊन बघायचं आहे की खरोखर ते आहे की हा फक्त माझा भास आहे. पटकन तिथे धावत गेला. बघितलं तर ती आत्मा तिथे नव्हतीच. त्याला वाटलं कदाचित माझा भासच असेल. झोपलं पाहिजे की दारू कमी प्यायले पाहिजे, कारण माहिती आहे जी फिल्म इंडस्ट्री असते ती तशीच असते. तर तो बोलला की कदाचित भासच असेल. तर तो पण असा जरा त्याने श्वास सोडला, सुटकेचा श्वास सोडला आणि रिटर्न येत होता. पण रिटर्न येते वेळी त्याला अचानक बेडवर तीच आत्मा दिसली, जी समोर बसली होती, त्याच्याकडे बघून हसत होती आणि हातात तिच्या कच्चा मांस होता जी खात होती आणि पूर्ण रक्त तोंडाला लागलेलं आणि त्याच्याकडेच बघून हसत होती. हे बघताच तो जोरात किंचाळला आणि धावत परत इथे आला. त्याच्या टीमला सांगितलं, बीपी सगळं वाढलेलं होतं, म्हणजे तो ऑलमोस्ट बेशुद्ध व्हायच्या ह्याच्यात होता. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांना वगैरे बोलवलं गेलं, माहिती काढलं, तर माहिती पडलं की बाबा ह्याला काहीतरी भयानकच दिसलं, ज्यामुळे ह्याची अशी हालत झाली आहे. आणि तेव्हा समजलं की जो बिग बॉसचं घर आहे ना, त्यात काहीतरी आहे. आणि अशाच बऱ्याच गोष्टी आहेत भाई ज्या बिग बॉसच्या हाऊसबद्दल आहेत आणि त्या हॉन्टेड आहेत. आता मला नाही माहिती की हे लोक मुद्दामून करतात की जे ॲक्ट करतात ते मुद्दामून TRPसाठी करतात. पण जेव्हा आपण त्यांचे फेसेस बघतो ना भाई, मला नाही वाटत की ते खोटं बोलत असतील. ह्याच्या व्यतिरिक्त बरेच असे जे फेमस जे सेलिब्रिटीज येऊन गेलेत ना, त्यांनी देखील सांगितलं की त्यांना रात्रीच्या वेळी एक बाई दिसते आणि त्या बऱ्याच गोष्टी आहेत जे जे बोललं जातं आणि तिथे होतं. तर आता पुढच्या वेळी जेव्हा तू बिग बॉस बघशील, जेव्हा किंवा तुझी मम्मी जेव्हा बिग बॉस बघेल, तर त्या कंटेस्टंटला तर तुम्ही बघाच, आजूबाजूला पण नजर ठेवी कोणती आत्मा दिसते का.